त्रास दिला. आता हे सगळं झालं तर मग परत उपोषण करण्याचं कारण काय? मला असंही वाटतं की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या ही आमची भूमिका पहिल्यापासून आहे. बॅकडोर एंट्रीने जे आहे त्यांना कुणबी म्हणून घुसवू नका किंवा सगळे सोयरे हा असा त्याची व्याप्ती जी आहे नको ती व्याप्ती वाढवू नका, याच्यासाठी आमची लढाई सुरू आहे. वेगळं आरक्षण देण्याच्या बाबतीत उलट द्या असं आमचं म्हणणं आहे की आमच्यात नको तुम्ही त्यांना द्या. म्हणून काँग्रेसचं राज्य असताना, काँग्रेस राष्ट्रवादीचं राज्य असताना, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एक कायदा केला, पण तो म्हणजे राणे समिती तो फेटाळला गेला. फडणवीस मुख्यमंत्री असताना गायकवाड कमिशन तो हायकोर्टात टिकला, पण सुप्रीम कोर्टाने ते नाकारलं. आणि म्हणून त्यातल्या त्रुटी कमी करण्यासाठी शुक्रे समिती आयोग त्याने नेमला. आता तो आयोग कसा वादग्रस्त झाला वगैरे आता ते आणखी ती एक वेगळी, पण तो नेमला म्हणजे ते जुने लोक होते त्यांना येणं केन प्रकारे त्यांनी राजीनामे दिले आणि मग नवीन यांनी तिकडे नेमणं. ठीक आहे. आणि अगदी 15-16 दिवसामध्ये या 2.5 कोटी घरांचं त्यांनी सर्वे केला, सर्वेक्षण केलं असं मी ऐकलेलं आहे. ठीक आहे, तेही काय असेल, परंतु ते सगळं जे आहे आणि क्युरेटिव्ह पिटिशनसाठी 3 न्यायमूर्ती बसलेले आहेत. मग शुक्रे आयोग आणि क्युरेटिव्ह पिटिशनच्या संदर्भातले 3 न्यायमूर्ती जे बसले ते सगळे हे यासाठी बसलेले आहेत, काम करत आहेत की मराठा समाजाला वेगळं आरक्षण कसं दिलं जाईल आणि ते कसं टिकेल. याला आमचा पाठिंबा आहेच. आणि ते सर्वसाधारणपणे असं वाटलं होतं की 15 तारखेला येईल. कदाचित जरांगेंना वाटलं असेल की आता 15 तारखेला येणारच आहे तर मराठा आरक्षण वेगळं मिळणारच आहे, तर आपण 10 तारखेलाच उपोषणाला बसावं, म्हणजे मग थोडंसं श्रेय सुद्धा मिळू शकतं. तर ती त्यांची समज काही चुकीची नाही आहे. किंवा 10 तारखेला आपण बसलो, 15 तारखेला आरक्षण मिळालं का परत दुसरा गुलाल आणखीन परत आपल्याला उधळता येईल. परंतु ते काम पूर्ण नाही झालं आणि ते आणखी 5-7 दिवस पुढे गेलेला आहे. त्यामुळे आता त्यांच्या तब्येतीचा प्रश्न निर्माण झाला आणि ते आता मग शिवेच द्यायला लागले. म्हणजे मुख्यमंत्र्यांना, 2 उपमुख्यमंत्र्यांनी मला, आणि ते पण आईवरून शिव्या देत आहेत. गल्लीतले लोक शिव्या देतात ना, तशा शिव्या त्या तुमच्या चॅनलने सुद्धा दाखवल्या. तिथे असलेले जे काय डिव्हिजनल कमिशनर, SP, कलेक्टर या सगळ्यांना तुम्ही भाडखाऊ असं सुद्धा त्यांना ते म्हणाले. हे सुद्धा तुमच्या लोकांनी दाखवलं. तर त्यांनी असा त्रागा करून घेण्यापेक्षा असं शांत बसावं. काय मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जो आहे कायदा आम्ही पास करतो आहोत, तर कुणाला शिव्या देऊन काय आणि आता आणखीन भानगडी करून काय फायदा आहे. आणि आमचा जो लढा आहे, कुणबी ज्यांना घुसवले तुम्ही किंवा सगळे सोयरेच्या माध्यमातून, त्याच्या विरोधात आमचा लढा बाहेर रस्त्यावर कोर्टात इकडे सुरूच राहणार आहे. 20 तारखेला जे विशेष अधिवेशन बोलावले जाते त्यात हे मार्गी लागेल असं दिसतं. एकाच दिवसाचं अधिवेशन आणि एका दिवसामध्ये मार्गी लागेल. त्याच्यात काय, कारण कोणी विरोध कोणी करणार असं वाटत नाही. विरोध करण्याचं कारण भाषणं करतील, पण विरोध कोणी करणार नाही, कारण सगळ्यांच्याच मागणी आहे की त्यांना वेगळं आरक्षण द्या. OBC मधून नाही, वेगळं आरक्षण द्या, हा तो प्रस्ताव आहे. त्यांची मागणी तीच आहे ना. मागणी काय आहे? ते देणारच नाही, ते शक्यच नाही. सुप्रीम कोर्टाने ते नाकारलेलं आहे. ते कसं होणार OBC मधून? सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की मराठा समाज जो आहे हा मागास समाज नाही. मग मुख्यमंत्री जाऊन तेच सांगितलं त्यांना, मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय दिलंय आरक्षण म्हणून, आणि गुलाल त्यांनी या नावाने ते जे आहेत जे काय देतात ते कुणबी सर्टिफिकेट एन केन प्रकरण
खरे खोटे दिले जात आहेत आणि त्यातून ते ओबीसी मध्ये एंट्री करतायत. ती एंट्री आहे, त्या एंट्रीला आमचा विरोध आहे. हे तुम्ही वेगळं घ्या. आणि ओबीसीचं जे आहे 374 जातींच्या मध्ये जवळजवळ 7 कोटी लोक आहेत त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये डोंबारी आहेत, वासुदेव आहेत, भोपे आहेत, ते फार भटके विमुक्त जे आहेत अनेक जाती त्याच्यामध्ये आहेत, बंजारा वगैरे. या लोकांमध्ये तुम्ही बसू नका, येऊ नका, तुम्ही तुमचं घ्या.